लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अन्वी खूप पॅनिक झालेली असते आणि ती तिच्या मैत्रिणीला कॉल करून घडलेला सगळा प्रकार सांगते आणि तिला विचारते की आता मी तो हार परत त्याच्या जागी ठेवू का. मात्र तिची मैत्रीण म्हणते की तू असं काही करू नको, जर कोणी तुला असं करताना बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि त्यामुळे अन्वीला काय करावं ते सुचत नाही. तर दुसरीकडे सर्वजण गप्पा मारत बसलेले असतात आणि त्याच वेळी इन्स्पेक्टर जाधव त्या ठिकाणी येतात. त्यांना बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. राघव त्यांना विचारतो की तुम्ही यावेळी इथे कशासाठी आलात. त्यावर इन्स्पेक्टर जाधव राघवला सांगतात की सर, तुमच्या घरून चोरीचा कॉल आला होता आणि त्यामुळे आम्हाला इथे यावं लागलं. आणि ते ऐकून राघवला धक्काच बसतो. तो सगळ्यांना म्हणतो की आपल्या घरातील ही गोष्ट आपण घरातच सॉल्व केली असती, त्यासाठी यांना इन्व्हॉल्व करायची काहीच गरज नव्हती. आणि त्यानंतर तो सगळ्यांना विचारतो की इन्स्पेक्टर जाधवांना नक्की कोणी कॉल केला होता. मात्र कोणीच काही बोलत नाही आणि त्यामुळे राघव पुन्हा रुक्मिणीला विचारतो की काकू, तू कॉल केला होता का. त्यावर रुक्मिणी म्हणते की जर मी कॉल केला असता तर मी ते सांगितलं असतं, पण ज्याने कोणी कॉल केला आहे त्याने बरोबरच केलं आहे. आणि त्यानंतर ती इन्स्पेक्टर जाधवांना सांगते की या आहेत डॉक्टर सिंधू सावंत आणि त्यांनीच तो हार चोरला आहे असा आम्हाला संशय आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर तो इन्स्पेक्टर सिंधूला म्हणत असतो की सिंधू सावंत, तुम्हाला आमच्यासोबत चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल. आणि ते ऐकून राघव खूप चिडतो. तर दुसरीकडे अन्वी मायरासोबत बोलत असताना विनू आणि सावी रडतच त्या ठिकाणी येतात. ते दोघेही तिला सांगतात की अन्वी दिदी, प्लीज आमच्यासोबत बाहेर चल, कारण बाहेर पोलीस आले आहेत आणि ते आता आईला घेऊन जाणार आहेत. आणि ते ऐकून अन्वीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती या दोघांना शांत करत म्हणते की तुम्ही काळजी करू नका. आणि मग ते तिघेजण बाहेर जातात. तर इकडे सिंधू म्हणत असते की मी चोरी केली नाही, त्यामुळे मी चौकशीला घाबरत नाही. आणि मग ती पोलिसांसोबत पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघते. मात्र त्याच वेळी अन्वी धावत पळत त्या ठिकाणी येते आणि ती मोठ्याने थांबा असं म्हणते. त्यामुळे सिंधू आणि ते पोलीस तिथेच थांबतात. तरी तर सर्वजण आश्चर्याने अन्वीकडे बघत असतात. आणि त्यानंतर अन्वी सिंधूजवळ जाते. तर रुक्मिणी वैतागून अन्वीला विचारत असते की हा सगळा काय प्रकार आहे, तू यांना थांबायला का सांगितलं. त्यावर अन्वी म्हणते कारण सिंधू मामीची काही चूक नाहीये, ती गिल्टी नाहीये. मात्र रुक्मिणी अन्वीचं बोलणं ऐकूनच घेत नाही. ती म्हणते की अन्वी, तू गप्प बस, तुझा या सगळ्याशी काही संबंध नाही. तर अन्वी म्हणते की संबंध आहे आजी, मला माहिती आहे की सिंधू मामीने तो हार चोरला नाहीये. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर राघव शांतपणे अन्वीला हा सगळा काय प्रकार आहे असं विचारतो आणि त्यावर अन्वी खाली मान घालून सांगते की तो हार सिंधू मामी चोरणं शक्यच नाही, कारण तो हार मी लपवून ठेवला होता. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. सर्वजण अन्वीकडे बघतच राहतात. मात्र रुक्मिणी तिला म्हणत असते की अन्वी, मला माहिती आहे तू या सिंधूला वाचवण्यासाठी चोरीचा आळ स्वतःवर घेत आहे. मात्र अन्वी सांगते की नाही आजी, मी कोणालाही प्रोटेक्ट करत नाहीये आणि मुळात सिंधू मामीने खरंच काहीच केलं नाही, तो हार मीच लपवून ठेवला होता. त्यामुळे रुक्मिणी तिला विचारते, ठीक आहे, मग आता तो हार कुठे आहे सांग आम्हाला. आणि त्यावर अन्वी पटकन किचनमध्ये जाते आणि हळदीचा डबा घेऊन येते. ती सगळ्यांना सांगते की या डब्यामध्ये तो हार आहे. आणि त्यानंतर ती तो डबा उघडते. मात्र त्यामध्ये हार नसतो. आणि त्यामुळे रुक्मिणी म्हणते की बघ, आहे का यात हार. नाही ना, म्हणजे याचा अर्थ एकच आहे की तू या सिंधूला वाचवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे अन्वीला काय बोलावं तेच सुचत नाही. ती मनाशी म्हणत असते की तो हार तर मी इथेच ठेवला होता, मग नक्की गेला कुठे. तर रुक्मिणी लगेच इन्स्पेक्टर साहेबांना डॉक्टर सिंधू सावंत यांना पोलीस स्टेशनला घेऊन जायला सांगते. आणि त्यामुळे सिंधू त्या पोलिसांसोबत जाण्यासाठी निघते. मात्र त्याच वेळी रत्नाकर त्यांना थांबवतो आणि तो राघवला म्हणतो की मला नाही असं वाटत की तो हार सिंधूने चोरला असेल, त्यामुळे आपण उगाच हे सगळं वाढवायला नको. तर राघव म्हणतो हो, मलाही तसंच वाटत आहे. तर राणीसुद्धा म्हणत असते की राघव, सिंधू आपल्या सांगण्यावरून इथे येऊन राहत आहे आणि आपण तिच्यावर अशा प्रकारे संशय घेणं योग्य नाही, तू प्लीज काहीतरी कर. तर राजश्रीसुद्धा म्हणत असते की हो राघव, सिंधूने आजपर्यंत खूप चुका केल्यात,
पण ती चोरी करणं शक्यच नाही. प्लीज तुम्ही काहीतरी करा. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच एक सराफ त्या ठिकाणी येतो. रुक्मिणी वैतागूनच त्याला विचारते की काय काम आहे तुमचं. त्यावर तो सराफ सांगतो की अन्वी मॅडमने माझ्याकडे एक हार पॉलिशसाठी दिला होता, तोच परत करण्यासाठी मी आलो आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. तर सिंधूला आठवत असते की तिनेच तो हार त्या सराफाकडे दिला होता आणि काही वेळानंतर तो घरी आणून द्यायला सांगितला होता, ते सुद्धा अन्वीचं नाव घेऊन. आणि त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब त्या सराफाला विचारतात की तो हार आम्हाला दाखवा. त्यामुळे तो सराफ हाराचा बॉक्स त्यांच्याकडे देतो. इन्स्पेक्टर तो हार पाहतात आणि राघवला विचारतात की हा तोच हार आहे का. आणि तो हार बघून राघवला धक्काच बसतो. तो सगळ्यांना तो हार दाखवतो. तर रुक्मिणी म्हणते, हो, हा तोच हार आहे जो घरातून चोरीला गेला होता. आणि त्यामुळे राघव इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो की हार सापडला आहे, त्यामुळे तुम्ही आता जाऊ शकता आणि प्लीज पुढच्या वेळी इथे येताना मला इन्फॉर्म करून येत जा. त्यावर तो इन्स्पेक्टर हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. तर राघव त्या सराफाचे सुद्धा आभार मानतो आणि त्यानंतर तो माणूसही तेथून निघून जातो. तर इतर सगळेजण खाली मान घालून उभे असतात. तर सिंधूला आठवतं की तिनेच इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करून घरी बोलावलेले असते आणि आमचा संशय डॉक्टर सिंधू सावंत यांच्यावर आहे असं सुद्धा सांगितलं असतं. आणि त्यानंतर रुक्मिणी रागातच अन्वीला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे. तू राजश्रीच्या लॉकरमधून हा हार बाहेर का काढला आणि तो कोण कुठला सराफ त्याच्याकडे पॉलिशसाठी का दिला. मात्र त्यावर अन्वी काहीच सांगत नाही. ती खाली मान घालून उभी असते. तर सिंधू म्हणते की जर तुम्ही तिला प्रेमाने विचारलं तर ती नक्की सांगेल. मात्र त्यामुळे रुक्मिणी सिंधूवरच चिडते. मात्र राघव सगळ्यांना शांत करत म्हणतो की आता हार सापडला आहे ना, मग उगाच हा सगळा प्रश्न वाढवण्यात काही अर्थ नाही. सणासुदीला आपल्यामध्ये वाद नको. आणि मग त्यानंतर तो सिंधूची सुद्धा सगळ्यांच्या वतीने माफी मागतो. मात्र सिंधू काही न बोलता सावीला घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते. परंतु राजश्री मनाशी म्हणत असते की कदाचित हा हार अन्वीनेच चोरला असणार आणि सिंधू तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असणार. आणि मग त्यानंतर सिंधू अन्वी सोबत जाऊन बोलते. तर अन्वी सिंधूची माफी मागत म्हणते की सिम्मा, मला माफ कर. मी तो हार चोरायला नको होता. जर मला माहिती असतं ना की सर्वजण तुझ्यावर संशय घेणार आहेत तर मी आधीच. आणि त्यावर सिंधू तिला विचारते की तर तू काय केलं असतं. त्यावर अन्वी म्हणते की तर मी आधीच तो आरोप स्वतःवर घेतला असता. तर सिंधू तिला समजावून सांगते की चोरी करणं गुन्हा आहे. यापुढे तू प्लीज असं काही करू नको. जर तुला पैशांची गरज असेल तर तू ते राघवकडे माग. आणि त्यावर अन्वीसुद्धा हो म्हणते आणि सिंधूने तिला वाचवलं यासाठी ती तिचे आभारही मानते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू घरासमोर आकाशकंदील लावत असते आणि ते लावत असताना तिचा स्टूलवरून पाय घसरतो आणि ती खाली पडणार इतक्यात राघव तिला सावरतो. मात्र तो प्रकार बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.